SN2 SN1 या दोन्ही रिएक्शन मेकॅनिझम आपण एका लेक्चर मध्ये कंपेअर केले. पण तुम्हाला हा क्वेश्चन कधी पडलाय का की कधी SN2 मेकॅनिझम वापरणार आपण आणि कधी SN1 मेकॅनिझम वापरणार? आणि जर असा क्वेश्चन पडला असेल तर दिस इज द राईट लेक्चर. ही खरी वेळ आहे की तुम्हाला सांगायचं की कधी कोणती मेकॅनिझम आपण वापरणार आहे. तर त्याचमुळे आजचं आपल्या पॉइंटचं नाव काय आहे? फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN2 अँड SN1 रिएक्शन मेकॅनिझम. बघा, पहिला पॉइंट मी लिहिलाय नेचर ऑफ सबस्ट्रेट. तुमचा रिएक्टंट कसा आहे त्याच्यावरून सुद्धा मी सांगू शकते की SN2 फॉलो करायची का SN1 फॉलो करायची. बघा कसं, या साइडला मी एक्सप्लेन करताना नेहमी SN2 मेकॅनिझम एक्सप्लेन करणार आणि या साइडला मी नेहमी SN1 रिएक्शन एक्सप्लेन करणार. आठवतंय का तुम्हाला SN2 कशी होती? SN2 मी लक्षात कसं ठेवायला सांगितलंय, SN2 असेल तर ही असते वन स्टेप रिएक्शन किंवा वन स्टेप प्रोसेस आणि SN1 असेल तर काय म्हणायचं? टू स्टेप प्रोसेस. टू स्टेप प्रोसेस. जेव्हा वन स्टेप होती याचा अर्थ बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन ह्या दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली होत होत्या. सायमल्टेनियस म्हणजेच म्हणायचं कन्सर्टेड. कन्सर्टेड म्हणजेच काय? सायमल्टेनियस. बट तुमच्या बुक्स मध्ये कन्सर्टेड हा बुक पण तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये कन्सर्टेड हा वर्ड यूज केला असेल. कन्सर्टेड मेकॅनिझम. कन्सर्टेड म्हणजेच बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. आणि ही जी प्रोसेस असते ती असते नॉन कन्सर्टेड, म्हणजे स्टेप 1 मध्ये बॉन्ड ब्रेक होईल आणि स्टेप 2 मध्ये बॉन्ड फॉर्मेशन. बरोबर. मग बघा, SN2 रिएक्शन जेव्हा तुम्ही बघितली, मिथिल ब्रोमाइड प्लस काय टाकतो याच्यामध्ये? एखादा न्यूक्लिओफाइल. OH- घ्या. हा न्यूक्लिओफाइल ज्यावेळी आत येणार त्याच वेळी ब्रोमाइड बाहेर जाणार, त्याच वेळी ब्रोमीन बाहेर जाणार आणि इथे आपल्याला H इकडे Br पार्शियल मायनस किंवा हाफ मायनस आणि इकडे OH आत यायला लागलाय हाफ मायनस. बरोबर आहे. आणि याला मी काय म्हणायचं म्हणून सांगितलेलं? TS म्हणजे ट्रान्झिशन स्टेट. आणि ह्याने किती बॉन्ड बनवले? किती शेजारला किती ऍटम आहेत या कार्बनच्या? 1 2 3 4 5. सो पेंटा कोऑर्डिनेटेड. इथं जी ट्रान्झिशन स्टेट आहे ती पेंटा कोऑर्डिनेटेड आहे. नंतर काय होईल? ब्रोमीन बॉन्ड ब्रेक आणि OH फॉर्म म्हणजे फायनल आपल्याला CH3 OH मॉलिक्यूल भेटणार. पण बघा, याची जी ट्रान्झिशन स्टेट आहे ती क्राउडेड आहे, ती गजबजलेली आहे, इथं खूप गर्दी आहे. मग जर अशा गर्दीचा ट्रान्झिशन स्टेट तयार होत असेल तर तुमचा जो सबस्ट्रेट मॉलिक्यूल आहे तो पण जर गर्दीवाला असेल, तो पण जर बल्की असेल तर पुढे जाऊन ट्रान्झिशन स्टेट होण्यासाठी खूप कॉम्प्लिकेशन्स येतील. सो तुमचा रिएक्टंट जेवढा सिंपल राहील, जेवढा तुमचा सबस्ट्रेट सिंपल राहील, तेवढी इझिली तुमची पेंटा कोऑर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट तुम्ही अचीव करू शकता. बघा, मला म्हणायचं काय आहे, जर मी 1 डिग्री सबस्ट्रेट घेतला जसे की इथेन CH3 CH2 Br, काय घेतलं? इथिल ब्रोमाइड. लिहून घेते, इथिल ब्रोमाइड. बघा, ट्रान्झिशन स्टेट काढायची फक्त. काय होईल? CH3 हा कार्बन CH3, त्याच्यानंतर C कार्बन काढलाय, वरती एक हायड्रोजन, काय होईल बघा? कार्बन हा कार्बन आहे की ज्याला ब्रोमीन लागलाय, सो त्याच्यापासून ब्रोमीन जाणार आहे, पार्शियल निगेटिव्ह. बरोबर आहे. 2 हायड्रोजन आहेत, एक वरती काढला, एक इकडे काढते. ह्या कार्बन बद्दल बोलतेय मी. ब्रोमीन लागलाय, त्याला एक हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन खाली काढला आणि कोण आहे? मिथिल ग्रुप आहे. आणि कोण आहे? मिथिल ग्रुप. आणि इकडून कोण अटॅक करणार आहे आतमध्ये? OH-. सो प्रायमरीची झाली ही ट्रान्झिशन स्टेट. चला आता मी काय करते? सेकंडरी घेते. 2 डिग्री अल्किल हॅलाइड म्हणजे कोण? CH3 C CH3 Br. बरोबर आहे. हा 2 डिग्री आहे. येस, ह्याच्यामध्ये CH. याची ट्रान्झिशन स्टेट कशी होईल सांगा बरं. हा कार्बन ॲटम येस काढला, यातून ब्रोमीन जाणार आहे, सो पार्शियल मायनस, याच्यावरतीच OH येणार आहे, सो पार्शियल मायनस या कार्बनला. आणि या कार्बनच्या बाकीच्या 3 व्हॅलेन्सीज कोण आहेत बघा? मिथिल हायड्रोजन,
सो वरती मिथिल, इकडे मिथिल, इकडे हायड्रोजन. सिमिलरली जर मी 3 डिग्री वाला घेतला तर कशी ट्रान्झिशन स्टेट होणार? 3 डिग्रीचं एक्झाम्पल बघा. 3 डिग्री टर्ड ब्युटिल ब्रोमाइड. आपला ब्रोमीन अशा कार्बनला अटॅच आहे की जो बाकी 3 कार्बन्सला अटॅच आहे. सो 3 डिग्री. याची ट्रान्झिशन स्टेट कशी होईल सांगा? बघा, कार्बन आहे की ज्याच्यापासून ब्रोमीन जाणार आहे, की ज्यालाच येऊन OH मायनस अटॅच होणार आहे. बाकी 3 व्हॅलेन्सीज कोण आहेत? CH3, CH3, CH3. सो SN2 मेकॅनिझम मध्ये मी पहिला हा कसला आहे? सुपर प्रायमरी म्हणा. हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे आणि हा टर्शरी आहे. मी चारही टाइपचे रिएजंट घेतले, चारही टाइपचे सबस्ट्रेट घेतले म्हणा आणि त्यांची ट्रान्झिशन स्टेट काढली. आता ही पहिली वाली ट्रान्झिशन स्टेट बघा. या कार्बननी 5 बॉन्ड बनवले. जे 3 ह्याचे स्वतःचे स्ट्रॉंग बॉन्ड आहेत ते हायड्रोजन 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 आहे. हायड्रोजन एक छोटा ॲटम आहे, सो तो बिलकुल गर्दी करत नाहीये. त्यानंतर मी काय घेतला? प्रायमरी 1 डिग्री इथिल ब्रोमाइड घेतला. बघा, हायड्रोजन हायड्रोजन पण एक मोठा ग्रुप आला, म्हणजे सुपर प्रायमरी पेक्षा प्रायमरी मध्ये क्राउडिंग वाढलं. 2 डिग्री मध्ये बघा 2 मिथिल ग्रुप. मिथिल ग्रुप खूप मोठा असतो, बल्की ग्रुप असतो. सो 2 मिथिल ग्रुप आणले म्हणजे गर्दी वाढली. परत 3 डिग्री मध्ये बघा हे 2 पण बल्की आहेत, प्लस हे 3 मिथिल म्हणजे परत खूपशी गर्दी वाढली. मग आधीच पेंटा कार्बोनेटेड म्हणजे एका कार्बनवर 5 जणांची गर्दी आहे, प्लस 5 जणांमध्ये इथं ऍटलीस्ट 3 लोक जी आहेत घरात ती लहान लहान लेकर आहेत. पण इथं बघा 3 डिग्री मध्ये सगळेच मोठे मोठे वयस्कर लोक भरतात. जर सगळेच मोठे वयस्कर घरात आले तर काय होईल? किचकटपणा होतो, इथं खूप गर्दी होते आणि ही रिॲक्शन अशी पॉसिबल होत नाही. सो जर तुम्हाला SN2 मेकॅनिझम बद्दल सबस्ट्रेट कसा पाहिजे विचारलं तर फेवरेबल काय? प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन 3 डिग्री. सो SN2 रिॲक्शन फॉलोज. बघा, 1 डिग्री सगळ्यात फास्ट रिॲक्शन्स होणार, दॅन 2 डिग्री, दॅन 3 डिग्री. गॉट इट? सो आपला एक्झाम्पल मी कुठला घेतला? हा सुपर प्रायमरी म्हणा. मिथिल ब्रोमाइड सगळ्यात फास्ट रिॲक्शन दिली, दॅन इथिल ब्रोमाइड, मग ह्या दोघांची ट्रेड. लक्षात आलं? जर मी याला A म्हटलं, याला B म्हटलं, याला C आणि याला D आणि तुम्हाला विचारली की सांगा विच ऑफ द फॉलोइंग विल गिव्ह फास्टेस्ट SN2 मेकॅनिझम, तर तुम्ही काय सांगणार? CH3Br. आणि जर ट्रेंड विचारली तर CH3Br, त्याच्यानंतर ETBr. ET म्हणजे काय सांगितलेलं? CH2 CH3 ग्रुपला इथिल म्हणायचं. त्यानंतर काय? आयसोप्रोपिल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड अँड लास्ट बट नॉट लीस्ट कोण आहे? हा टर्ड ब्युटिल ब्रोमाइड. सो SN2 मेकॅनिझम नेहमी प्रायमरी वरती फास्ट होते, दॅन सेकंडरी आणि लास्टला टर्शरी. म्हणजे टर्शरी सबस्ट्रेट SN2 रिॲक्शन मेकॅनिझम जास्त फेवर करत नाही. गॉट इट? चला आता SN1 प्रोसेस बघूया. मी रफ करते बोर्ड, स्क्रीनशॉट करणारे करून घ्या. SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचा सबस्ट्रेट कसा वर्क करतो? 1 डिग्री सगळ्यात फास्ट, दॅन 2 डिग्री, दॅन 3 डिग्री. गॉट इट? रिझन काय होतं? तर जेवढी जास्त क्राउडिंग, जेवढं जास्त गजबज, जेवढी जास्त गर्दी, तेवढी रिॲक्शन कमी फेवर्ड असणार. जेवढा सुटसुटीतपणा, जेवढी घरात छोटी छोटी मुलं, तेवढी रिॲक्शन फास्ट होणार. ओके, आता SN1 बघा. SN1 ही 2 स्टेप प्रोसेस आहे. बघा, राईट. पहिल्या स्टेप मध्ये काय झालेलं? कुठलं एक्झाम्पल घेतलेलं मी? CH3 टर्ड ब्युटिल ब्रोमाइड घेतलेला, आठवतंय का? आणि पहिल्या प्रोसेस मध्ये आपण ब्रोमीन गुड लिव्हिंग ग्रुप आहे त्याला बाहेर काढलं. ही एक स्लो प्रोसेस होती, ॲज वेल ॲज रिव्हर्सिबल होती आणि आपल्याला कार्बोकॅटायन भेटलेला, आठवतंय का? कार्बोकॅटायन म्हणजेच काय असतं? वॅकंट ऑर्बिटल असतं. ऑर्बिटल माहिती तुम्हाला, p ऑर्बिटल, त्याच्यात एकही इलेक्ट्रॉन नाही म्हणजे काय झालं? तो कार्बोकॅटायन झाला. आता मी सेकंड स्टेप नाही लिहिली तरी चालेल, मला गरजच नाहीये सेकंड स्टेपची, कारण पूर्ण रिॲक्शनचा रेट कोणावर डिपेंड असतो? स्लो स्टेप वरती, बिकॉज स्लो स्टेप इज ऑलवेज RDS, रेट डिटरमायनिंग स्टेप. कायनेटिक्स मध्ये बघितलं आपण. येस. तर आता बघा, जर स्टेप 1 मध्ये हा इंटरमिजिएट बनलाय कार्बोकॅटायन,
सो जेवढ्या फास्ट आणि स्टेबल कार्बोकॅटायन बनेल तेवढी तुमची फास्ट SN1 प्रोसेस बनणार. आणि तुम्हाला माहिती आहे की नेहमी 3 डिग्री कार्बोकॅटायन्स आर मोर स्टेबल दॅन 2 डिग्री कार्बोकॅटायन आर मोर स्टेबल दॅन 1 डिग्री कार्बोकॅटायन. लक्षात नसेल तर प्रूफ करते बघा. हा मी वरती काढलेला कसला कार्बोकॅटायन आहे? 3 डिग्री आहे, 1 डिग्री आहे का 2 डिग्री आहे सांगू शकाल? बघा माझा जो कार्बोकॅटायन आहे म्हणजे ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला किती कार्बन लागलेत? 1 2 3. सो हा झाला 3 डिग्री. ओके. सिमिलरली मी आता दुसरा काढते बघा. CH3 CH3 H समजा याच्यावरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. ज्या कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज आहे तो दुसऱ्या किती कार्बन्सला लागलाय? 1 2. तिकडे कोण आहे बघा? हायड्रोजन. कार्बन आहे का? नाही. सो हा झाला 2 डिग्री. 1 डिग्री बघा माझा कार्बोकॅटायनचा कार्बन म्हणजे C+ एकाच कार्बनला अटॅच आहे, बाकी दोन कोण आहेत? हायड्रोजन. आता तुम्ही म्हणाल ह्या कार्बनचा आणि एक बॉन्ड कुठे गेला? कार्बन तर 4 बॉन्ड बनवतो. अरे 3 बॉन्ड बनवले म्हणूनच काय झालं? कार्बोकॅटायन. बरोबर ना? एक बॉन्ड गेला, इलेक्ट्रॉन घेऊन गेला तो, म्हणून माझ्यावर पॉझिटिव्ह चार्ज आलाय. म्हणून या कार्बन्सवर काय आलं? पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्यांनी 3 बॉन्ड बनवले. 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री. लक्षात आलं? मी तुम्हाला हे प्रूफ करते की 3 डिग्री का स्टेबल आहे. बघा या कार्बनकडे काय नाहीये? इलेक्ट्रॉन्स नाहीत, म्हणून याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. याही कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स नाहीत, याही कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स नाहीत. पण बघा मिथिल ग्रुप नेहमी लक्षात ठेवा, मिथिल ग्रुप कसा असतो? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन तो काय करतो? देत फिरतो. सो ह्या कार्बनला किती जणांनी इलेक्ट्रॉन दिले? 1 2 3. ह्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स नाहीत म्हणून याच्यावरती आलाय पॉझिटिव्ह चार्ज. बट याला शेजारचे जे आहेत ते काय द्यायला? इलेक्ट्रॉन द्यायला लागलेत. आणि प्लस वरती काय यायला लागले? इलेक्ट्रॉन यायला लागले. प्लस मायनस परत काय होणार? कार्बन न्यूट्रल. लक्षात ठेवा कुठल्याही एलिमेंटवर कुठल्याही स्पीसीजवर चार्ज आला तर तो चार्ज त्याला नको असतो. काय करतो तो मॉलिक्यूल? माझ्यावर जर चार्ज आला तर मी कोणाकडून तरी प्लस असेल तर इलेक्ट्रॉन्स घेऊन न्यूट्रल होणार, जर इलेक्ट्रॉन्स असतील तर देऊन न्यूट्रल होणार. बट मी न्यूट्रल व्हायला बघणार. या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आलाय, आता हे मिथिल ग्रुप काय करणार? इलेक्ट्रॉन देणार. तिन्ही साइडून द्यायला लागले आणि ह्याला न्यूट्रल करायचा प्रयत्न करायले. इथे कम्पेअर करा, इथे पॉझिटिव्ह चार्जेस आहे बट याला किती मिथिल ग्रुप डोनेट करायले? फक्त 2. सो याच्या कंपॅरेटिव्ह ह्या दोघांना जर कम्पेअर केलं तर लवकर न्यूट्रल कोण होणार? फर्स्ट, मग दुसरा आणि ऍट लास्ट कोण? तिसरा. सो जो लवकर न्यूट्रल होणार तो जास्त स्टेबल असणार आहे. सो दिस इज मोर स्टेबल than this. So 3 degree carbocation is more stable than 2 degree carbocation than 1 degree carbocation. चला आता मी वेगवेगळे सबस्ट्रेट घेऊन दाखवते मगाच सारखे. 3 डिग्री तर मी तिथेच घेतलाय, बरोबर आहे. टर्ड ब्युटिल ब्रोमाइड. टर्ड ब्युटिल ब्रोमाइड बघा 3 डिग्री आहे म्हणजेच काय? टर्शरी. ब्रोमीन ॲटम अशा कार्बनला लागलाय की जो पुढे 1 2 3 कार्बन्सला लागलाय. सो हा आहे आपला 3 डिग्री सबस्ट्रेट. मी 2 डिग्री काढते. CH3 CH3H Br. बघा कोण आहे? हा आयसोप्रोपिल ब्रोमाइड आहे, राईट. आणखी बघा प्रायमरी काढूया. CH3Br. हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे आणि तिकडे काढलेला मी टर्शरी आहे. ब्रोमीन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे 2 कार्बन्सला अटॅच आहे म्हणून 2 डिग्री. ब्रोमीन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे किंवा इथिल घ्या CH2 CH3. ब्रोमीन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की पुढे तो एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून 1 डिग्री. आणि जर मी मिथिल ब्रोमाइड काढला असेल तर सुपर प्रायमरी. सो याचा जर मी काय काढायचं ठरवलं? रिव्हर्सिबल आणि स्लो प्रोसेस कार्बोकॅटायन. काय होणार? आधी Br निघून जाणार, बरोबर आहे. येस. बघा C कोण लागले वरती? CH3, खाली CH3 आणि कोण आहे? हायड्रोजन. ब्रोमीन गेल्यानंतर कोण कोण राहिलं ते सगळे काढले आणि पॉझिटिव्ह चार्ज दिला. चला इकडे पण करा. CH3 CH पॉझिटिव्ह. ब्रोमीनला घालवलं. ब्रोमीन ज्या कार्बनला लागलाय बघा, ब्रोमीनला आधी घालवलं. कोण राहिलं? कार्बन. त्या कार्बनवरती 2 हायड्रोजन आणि 1 मिथिल. सो माझे कार्बोकॅटायन हा एक टाइपचा तयार झाला, हा एक टाइपचा आणि हा एक टाइपचा. तो तुम्हाला माहिती आहे 3 डिग्री आहे. हा बघा कार्बोकॅटायन
चेन ज्या कार्बनवर आहे तो दुसऱ्या 2 कार्बन्सना अटॅच्ड आहे म्हणजे 2 डिग्री. 2 डिग्री सबस्ट्रेट 2 डिग्री कार्बोकॅटायन देणार, 1 डिग्री सबस्ट्रेट 1 डिग्री कार्बोकॅटायन देणार. बरोबर आहे. सो कार्बोकॅटायन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो कार्बोकॅटायन बनलाय तो स्टेबल बनला पाहिजे. सो 3 डिग्री स्टेबल असल्यामुळे 3 डिग्री सबस्ट्रेट SN1 मेकॅनिझम देतो आणि SN2 कोण देतं 1 डिग्री सबस्ट्रेट. लक्षात आलं. इथं का 3 डिग्रीने प्रेफर केलं कारण तुमचा जो इंटरमिजिएट आहे तो कार्बोकॅटायन आहे आणि कार्बोकॅटायन नेहमी 3 डिग्री स्टेबल असतो, मग 2 डिग्री आणि मग 1 डिग्री. सो SN1 मध्ये कार्बोकॅटायन इंटरमिजिएट आहे म्हणून ट्रेंड आली 3 greater than 2 greater than 1 आणि SN2 मध्ये पेंटा कोऑर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट आहे की ज्याला गर्दी नको आहे म्हणून SN1 1 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 3 डिग्री. लक्षात आलं. सबस्ट्रेट कुठला कोणती रिॲक्शन देणार. बट वेट, फक्त सबस्ट्रेट वरून तुम्ही सांगू नाही शकत की SN1 की SN2. हे बेसिक झालं. मॉलिक्युल्स दिले तुम्हाला खूप सारे आणि सांगितलं सांगा बरं कोणती SN1 आणि SN2 दिल. तर तुम्ही काय करणार, पहिला 1 डिग्री आहे 2 डिग्री की 3 डिग्री आहे बघायचं. 3 डिग्री असेल तर SN1, 1 डिग्री असेल तर SN2 आणि 2 डिग्री असेल तर काय करणार सांगा मला, कुठली रिॲक्शन देईल. कारण 2 ह्याच्यात पण मध्येच आहे आणि ह्याच्यात पण मध्येच आहे. तर जेव्हा असं कन्फ्युजन येईल तर आपण पुढे पुढे स्टेप वाईज बघायचं. जे आता सबस्ट्रेट बघितलं त्याच्यानंतर न्यूक्लिओफाईलचा ऍक्ट बघायचा, त्याच्यानंतर लिव्हिंग ग्रुपचा ऍक्ट बघायचा, त्याच्यानंतर सॉल्व्हंटचा ऍक्ट बघायचा. हे चारही टप्प्याटप्प्याने बघत जायचं. सबस्ट्रेट बघायला लागला आणि कन्फ्यूज झाला तर कशाला जाणार तुम्ही, न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल बघायला लागला आणि कन्फ्यूज झाला तर कशाला जायचं, लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप बघायला लागला आणि कन्फ्यूज झाला तर लास्ट कोण आला तुमचा, सॉल्व्हंट. गॉट इट. बट आता सबस्ट्रेट लक्षात आलाय. स्क्रीनशॉट करा, मी लगेच नेक्स्ट पार्ट लिहिते बोर्डवरती. आय होप स्क्रीनशॉट झाला असेल. मग एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी बोर्डवरती. हा पण 1 डिग्री आहे, हा पण 1 डिग्री आहे. म्हणजे काय, आपला ब्रोमीन अशा कार्बनला लागलाय की जो पुढे एकाच कार्बनला लागलाय. ब्रोमीन अशा कार्बनला लागलाय की जो पुढे एकाच कार्बनला लागलाय. हा पुढे कितीला लागलाय बघायचं नाही आपण. काय बघायचं, फक्त आपला ब्रोमीन या कार्बनला लागलाय. हा कार्बन पुढे किती लोकांना लागलाय, एकाच, फक्त एकाच. सो हा झाला 1 डिग्री. दोन्ही सुद्धा SN1 रिॲक्शन मेकॅनिझम फॉलो करतात. हा गिव्हन डेटा आहे. मी सांगितलं तुम्हाला की SN1च फॉलो करतात. आता मला सांगा की दोघांपैकी कोण फास्ट SN1 देणार. जस्ट ट्राय, पॉज करा आणि स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. त्याच्यानंतर बघा की तुमचा आणि माझा आन्सर मॅच होतोय का. मी सांगते, प्रत्येक वेळी बेसिक पासून स्टार्ट करायचा. SN1 म्हणजे 2 स्टेप मेकॅनिझम, बरोबर आहे. आणि 2 स्टेप आलं की त्याच्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होत असतं, कार्बोकॅटायन. आणि मग कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटी वरून नेहमी सांगायचं की कुठली फास्ट आणि कुठली स्लो. बघा, पहिला ब्रोमीन निघून जाणार, इथे कोणता कार्बोकॅटायन तयार होईल, मग स्लो प्रोसेस, CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH2 आणि ब्रोमीन निघून गेल्यामुळे ह्या कार्बनवर आला पॉझिटिव्ह चार्ज. इथे बघा स्लो प्रोसेस, खाली एरोमॅटिक रिंग आहे तशी, वरती कोण आहे CH2. पण ब्रोमीन यातून निघून गेला. ब्रोमीन निघून गेला की ह्या कार्बन वरती परत काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज. सो दोन्ही कार्बोकॅटायन तयार झाले. आता यांची स्टॅबिलिटी बघूया. हा कार्बोकॅटायन काय आहे बघा, 1 डिग्री आहे, बरोबर आहे, प्रायमरी आहे. कारण 1 डिग्री असेल तर 1 डिग्री कार्बोकॅटायन. हा पण 1 डिग्री म्हणजे हा पण 1 डिग्रीच कार्बोकॅटायन आहे. आणि मग आता कसं चेक करणार आपण, बघा इथं काय होणार, तुम्हाला माहिती आहे रेझोनन्स काय असतं, तर पाय बॉन्ड शिफ्ट होत असतात. इथे पण तुमचा हा पाय बॉन्ड काय होणार, इकडे शिफ्ट होणार आणि पॉझिटिव्ह चार्ज काय येणार, जिकडून बॉन्ड शिफ्ट झाले तिकडे. म्हणजे काय झालं बघा, CH2 एकच बॉन्ड काढली कारण दुसरी मला शिफ्ट करायची आहे. CH ऑलरेडी एक बॉन्ड होती, परत शिफ्ट होऊन आलेली दुसरी बॉन्ड, इकडे कोण आहे CH2. आता बघा इथं डबल बॉन्ड बनला. डबल बॉन्ड म्हणजे कोण, इलेक्ट्रॉनच आलेत ना, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कुठे जाणार, मागच्या कार्बनवरती. जिथं बॉन्ड तुटली तिथं पॉझिटिव्ह चार्ज येणार. बॉन्ड तुटणं म्हणजे इलेक्ट्रॉन जाणं, इलेक्ट्रॉन गेले की पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि बॉन्ड बनणं म्हणजे इलेक्ट्रॉन येणं, इलेक्ट्रॉन आले की हा चार्ज काय होणार, न्यूट्रल. सो हा आणि हा कार्बोकॅटायन सेम आहे. हे दोन काय आहेत, एकमेकांचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. गॉट इट.
तसंच इथं पण रेझोनन्स होणार. कसं बघा, डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड शिफ्ट करा वरती. पॉझिटिव्ह चार्ज कुठे येणार, जिथं डबल बॉन्ड तुटते तिथे. मग मी खाली काढते स्ट्रक्चर. बघा बाकीच्या डबल बॉन्ड्स आहेत तशा मी पहिला काढून घेतला. हा डबल बॉन्ड वरती न्यायचा आपल्याला. आधी एक सिंगल बॉन्ड आहे तशी ही काढली, परत वरती एक गेलीये CH2 आणि ह्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कुठे जाणार, जिथून बॉन्ड तुटली तिथे, जिथून बॉन्ड तुटलाय तिथे. बरोबर. पण पुढे अजून रेझोनन्स होऊ शकतो. हा बॉन्ड कुठे शिफ्ट करा आता, इकडे. कुठे येणार पॉझिटिव्ह चार्ज आता, खाली. आता मी उलट्या साईडला नेते बघा, इकडे लिहिते. कुठला बॉन्ड नाही हलवायचा, हा वरचा पण हलवायचा नाही. आता काय झालं, इथं जो माझा बॉन्ड होता इथे तो वरती शिफ्ट झाला आणि पॉझिटिव्ह चार्ज आला या साईडला. अजून एकदा रेझोनन्स होऊ शकतोय. कसं काय बघा, ही बॉन्ड इथे शिफ्ट करा, पॉझिटिव्ह चार्ज कुठे येणार, इथे. सो ही बॉन्ड हलवायची नाही, इकडे आहे तसं वरती. हा बॉन्ड कुठे गेलाय, खाली, आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला, वरती. आणखीन एकदा जर मी रेझोनन्स केलं तर काय होईल बघा, ही बॉन्ड मी कुठे आणणार, इथे. बरोबर आहे. शेजारचीच बॉन्ड हलवायची असते. सो बॉन्ड इथे आला, पॉझिटिव्ह चार्ज परत CH2 म्हणजे परत वरचं स्ट्रक्चर अटेंड झालं असणार आहे. पण तुमच्या बेन्झीन रिंगने किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिले बघा, इथून रेझोनन्स स्टार्ट झाला. सो 1 2 3 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिले आणि वरच्या मॉलिक्युलने 1 2 दोनच रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिले. आणि आपल्याला माहिती आहे याने 4 दिले, यानं 2 दिले. मोर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर इज द स्टॅबिलिटी. सो याची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे कोणापेक्षा, याच्यापेक्षा. जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तेवढी जास्त स्टॅबिलिटी असते. सो फास्ट SN1 कोण देणार, 2. आणि मग कोण, बरं लक्षात आलं एक्झाम्पल. ओके. आय होप तुम्हाला सबस्ट्रेटच्या बेसिसवरती SN1 मेकॅनिझम करायची का SN2 मेकॅनिझम करायची हे लक्षात आलं असेल. चला आता नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघूया न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइलच्या बेसिसवरती आपण कसं सांगू शकतो की SN1 आहे की SN2 आहे. न्यूक्लिओफाइल्स म्हणजे काय आपण बघितलेलं, न्यूक्लियस लव्हिंग स्पीसीज. असे स्पीसीज की ज्यांच्या स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप असते आणि त्यामुळे त्यांनी प्रेम कोणावर करतात, पॉझिटिव्ह चार्ज वरती म्हणजेच न्यूक्लियस वरती. आता न्यूक्लिओफाइल्सना सुद्धा मी 2 ह्याच्यात कॅटेगरीमध्ये डिवाइड करते. ऍक्च्युली तुम्हाला नेसेसरी असणाऱ्या 2 कॅटेगरीज आहेत, तुम्हाला हव्या असणाऱ्या 2 मी शिकवते. एक आहे न्यूट्रल न्यूक्लिओफाइल आणि दुसरा आहे चार्ज न्यूक्लिओफाइल. न्यूट्रल न्यूक्लिओफाइल आणि चार्ज न्यूक्लिओफाइल. आता न्यूट्रल आणि चार्ज वरून तुम्हाला कळालं असणार आहे बघा. न्यूक्लिओफाइल ज्याच्यावरती मायनस चार्ज असतो, आपण कोणते कोणते बघितले, OH मायनस चार्ज आहे. आणखीन कोण म्हणू शकता तुम्ही, Cl मायनस चार्ज आहे, Br मायनस, I मायनस, सगळे हे न्यूक्लिओफाइल्स आहेत. आणि कोण सांगू शकता तुम्ही, CH3O मायनस. बरोबर आहे. मिथॉक्साइड म्हणा याला. आणखीन काय सांगू शकता, NH2 मायनस. सो हे OH मायनस, Cl मायनस, I मायनस, Br मायनस, F मायनस, CH3O मायनस, NH2 मायनस यांच्यावरती मायनस चार्ज आहे. सो हे झाले चार्ज न्यूक्लिओफाइल. आता बघा वॉटर. वॉटर पण न्यूक्लिओफाइल आहे का, कारण याच्याकडे काय असते, लोन पेअर. आणि आपण रिएक्शन करताना बघितलंय ज्या मॉलिक्युल्सकडे लोन पेअर आहे, लोन पेअर म्हणजे पण इलेक्ट्रॉन्स. बघा मायनस म्हणजे चार्ज पण इलेक्ट्रॉन्स आणि लोन पेअर म्हणजे पण इलेक्ट्रॉन्स. सो हे सुद्धा न्यूक्लिओफाइल आहे. बट याच्यावरती चार्ज आहे का, म्हणजे मायनस हा चार्ज असतो, पॉझिटिव्ह हा चार्ज असतो, लोन पेअर वरती चार्ज नसतो. लोन पेअर हा काही चार्ज नाहीये, म्हणून या स्पीसीजना मी काय म्हटलं, न्यूट्रल न्यूक्लिओफाइल. आणखी काय एक्झाम्पल आहे बघा, अमोनिया NH3 वरती सुद्धा न्यूक्लिओफाइल आहे. त्याच्यानंतर मी काय सांगू शकते, PCl3 फॉस्फरस वरती सुद्धा कोण आहे, न्यूक्लिओफाइल आहे. सो अशा स्पीसीज किंवा CH3OH ऑक्सिजन वरती कोण असते, लोन पेअर. ऑक्सिजन वरती नेहमी लोन पेअर, नायट्रोजन फॉस्फरस वरती नेहमी एक लोन पेअर. सो लोन पेअर आहे, चार्ज नाही, बट न्यूक्लिओफाइल आहे. अशा न्यूक्लिओफाइल्सला म्हटलं न्यूट्रल न्यूक्लिओफाइल आणि मायनस चार्ज आहे म्हणून म्हटलं चार्ज न्यूक्लिओफाइल. स्क्रीन वरती बघा, गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ
न्यूक्लिओफाइल्स दॅट आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. असं विचारलं तर तुम्ही न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स लिहिणार. कोण कोण? अमोनिया, वॉटर, NH3 मॉलिक्यूल म्हणा, अमोनिया मॉलिक्यूल आहे तो, किंवा RNH2 सुद्धा मी लिहू शकते त्याच्यामध्ये. परत विचारले गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ एनायनिक न्यूक्लिओफाइल. एनायनिक म्हणजे काय? ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. Cl-, Br-, OH-, OCH3-, NH2-, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत एनायनिक न्यूक्लिओफाइल्सचे. आणि थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अ बेस अँड अ न्यूक्लिओफाइल. बेस आणि न्यूक्लिओफाइल मध्ये डिफरन्स काय? मी आणखीन काय म्हटलेलं मी लिहू शकते इथं. इथे बघा CH3- सुद्धा एक एनायनिक किंवा चार्ज न्यूक्लिओफाइल आहे, फार कमी वापरतो आपण. किंवा इथे RNH2 म्हणजे अमाइड्स म्हणा, अमोनिया घेतलंय तसंच अमाइड्स. हे लक्षात ठेवा तुम्ही. ज्याच्यावरती मी लोन पेन दाखवते ते सगळे न्यूट्रल आहेत, ज्याच्यावर मायनस चार्ज आहे ते एनायनिक किंवा चार्ज आहेत. आणि क्वेश्चन होता व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बेस अँड अ न्यूक्लिओफाइल. तुम्हाला बेस म्हणजे काय बघा पहिल्यांदा तर, आणि काय विचारलंय न्यूक्लिओफाइल. ते न्यूक्लिओफाइल रफ करते. बेस म्हणजे काय बघा. तुम्ही बेस बद्दल मला काय सांगू शकता? बेस म्हणजे काय? तर तुम्ही 10वी पर्यंत काय शिकलेला की ज्याच्यामध्ये OH- असतं, ज्या स्पीसीज मध्ये OH- असेल त्या स्पीसीज बेस असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणायचा NaOH, KOH बेस आहेत. का? कारण जेव्हा हे डिसोसिएट होतात तेव्हा K+OH-, Na+OH-. सो ज्या स्पीसीज डिसोसिएट होऊन OH- देतात त्या असतात आपल्यासाठी बेस. आणि जर त्यांनी H+ दिलं असतं तर आपल्यासाठी झाले असते ते ऍसिड. बट मी तुम्हाला विचारते लेविस बेस बद्दल. LEWIS. लेविस बेस त्यांना म्हणायचं की ज्या स्पीसीज डोनेट लोन पेअर. ओके, ही बेसिक कन्सेप्ट आहे आपली ऍसिड बेसची. आणि तुम्हाला जर कोणी विचारलं लेविस बेस म्हणजे काय, तर लेविस बेस काय करतात, आपल्यावरती जी लोन पेअर असतात म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात, हे 2 इलेक्ट्रॉन माझेच आहेत. जर ते नायट्रोजन वरती असतील तर ते नायट्रोजनचेच आहेत, ते दुसऱ्या कोणाचेही नाहीये. याला म्हणायचं लोन पेअर. आणि ही लोन पेअर नायट्रोजन काय करतो? डोनेट करून टाकतो. सो नायट्रोजन म्हणजेच अमोनिया काय झाला? बेस झाला. सो ज्या स्पीसीज आपली लोन पेअर डोनेट करतात त्यांना म्हणायचं बेस. आता तुम्ही म्हणाल मग न्यूक्लिओफाइल आणि बेस मध्ये डिफरन्स काय आहे तेच बघायचं आपल्याला. हा पोर्शन रफ करू दे मला. बघा मी एक कार्बोनिल कंपाऊंड काढते. C+O CH3 आणि काय काढलं मी इकडे. ठीक आहे. आता बघा मी याच्यामध्ये ह्या कंपाऊंड मध्ये जर मी बेस टाकला तर मी बेस वरती काय दाखवणार? नेहमी लोन पेअर. मी जर बेस काढला तर बेस काय करणार? नेहमी आपली लोन पेअर डोनेट करणार. पण कोणाला डोनेट करणार? तर H+ ला. सो डोनेट लोन पेअर टू H+. किंवा तुम्ही असं म्हणू शकता बेस आहे, बेस असेल तर काय काढणार? तो दुसऱ्याकडून ऍसिडला घेणार. नेहमी बेस काय करणार? दुसऱ्याकडून ऍसिडला काढून घेणार. ऍसिड म्हणजेच कोण? H+. ऍसिड म्हणजेच कोण? H+. नेहमी लक्षात ठेवायचं कार्बोनिल कार्बन म्हणजे C+O च्या शेजारच्या कार्बनला अल्फा कार्बन असं म्हणतात. कार्बोनिल कार्बनच्या शेजारच्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं. आणि त्या कार्बनला लागणारे हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. आणि हे अल्फा हायड्रोजन नेहमीच ऍसिडिक असतात. नेहमीच कसे असतात? ऍसिडिक असतात. मग तुमचा बेस काय करणार? यातल्या हायड्रोजनला घेऊन जाणार. याच्याकडे किती हायड्रोजन आहेत? 3 आहेत. बघा मी कसं काढते. 2 असे काढले आणि एक मी सेपरेट काढते. CH3 होता, सो 2 इथे आहे आणि 1 इथे. हा बेस काय करणार? H+ ला ऍब्स्ट्रॅक्ट करणार. H ला घेणार. H+ ला घेतलं सो काय होईल बघा? बेस येईल. मी बेस इकडे दाखवते आता. B- ह्या हायड्रोजनला घेऊन जाईल बाहेर. स्ट्रक्चर काय तयार होईल? CH2. आता H+ गेलाय, बरोबर आहे ना? H+, याच्याकडे मायनस चार्ज ऑलरेडी आहे. सो हा काय इलेक्ट्रॉन घेणार नाही या बॉन्ड मध्ये. या बॉन्ड मधले 2 इलेक्ट्रॉन तिथेच राहिले. फक्त H गेला म्हणजे H+ गेला. सो इलेक्ट्रॉन इथं असल्यामुळे चार्ज कुठला आला? -C+O Br. बघा बेस टाकलं. बेसनी काय केला? हायड्रोजन काढला. ऍसिडिक हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन काढला आणि एनायन तयार केला.
जर मी हेच याच्यामध्ये न्यूक्लिओफाइल टाकलं असतं तर काय झालं असतं बघा. काय टाकलं मी? न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल सुद्धा आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो पण हायड्रोजनला देत नाही. हायड्रोजन सोडून जो काही स्पीसीज असेल H+ आहे बट H+ ला द्यायचं नाही. दुसरा कुठला स्पीसीज आहे बघायचं की ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्याच्यावर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी आहे. सो पॉझिटिव्ह चार्ज साठी हा हावरा, हा पॉझिटिव्ह चार्ज वरती प्रेम करतो. सो हायड्रोजन सोडून दुसरा कुठला पॉझिटिव्ह चार्ज आहे हा न्यूक्लिओफाइल फाइंड करणार आणि त्याला घेणार. बघा सेम कंपाऊंड आहे C++ CH3Br. पण आता आपल्या हायड्रोजनला न्यायचं नाही. बघा C++ आहे, यातला ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये जर मी तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कंपेअर करायला सांगितली तर कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, कार्बन की ऑक्सिजन? तर येस, ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे या डबल बॉन्ड जरी असेल, ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये जरी डबल बॉन्ड असेल तरी वरचा जो ऑक्सिजन आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सो बॉन्ड मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो सतत स्वतःकडे खेचतो. म्हणून ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन वरती नेहमी कसा असतो, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे जर मी हा बॉन्ड ब्रेक केला, पार्शियल केला, तर वरती काय असतं, पार्शियल निगेटिव्ह कारण ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि कार्बन प्लस पॉझिटिव्ह कारण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. हायड्रोजन सोडून आणि कुणावर पॉझिटिव्ह चार्ज आला बघा, या कार्बन वरती. सो माझा न्यूक्लिओफाइल ह्या कार्बनवर अटॅक करणार ना की हायड्रोजनवर. आणि इथं काय स्ट्रक्चर झालं, CH3 आहे तसा, C ऑक्सिजन आहे बरोबर आहे, पण तो बॉन्ड मी तोडलाय. खालून अटॅक कोणी केला माझ्या न्यूक्लिओफाइलनी. साइडला कोण आहे, ब्रोमीन. साइडला कोण आहे, ब्रोमीन. बघा हा बॉन्ड तुटल्यामुळे काय झालं, वरती ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. आधी बॉन्ड होता म्हणून मी पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह लिहिलं. बट जसा माझा न्यूक्लिओफाइलने अटॅक केला खाली तर या कार्बनने बॉन्ड किती बनवले असते बघा, 1 2 3. हा पण होताच ना आधी 4 आणि असतानाच खालनं 5वा बॉन्ड आला. असे 5 बॉन्ड कार्बन बनवू शकत नाही म्हणून हा बॉन्ड वरती उघडतो, हा बॉन्ड वरती जाऊन तुटतो. मग वरती इलेक्ट्रॉन गेले म्हणून मी कसला चार्ज दिला बघा, मायनस. पण ऑक्सिजन वरती सुद्धा कुठल्याही स्पीसीज वर चार्ज स्टेबल आहे का, नाही. म्हणजे ऑक्सिजन परत काय करणार, खाली बॉन्ड बनवणार. आता न्यूक्लिओफाइल आणि ब्रोमीन ह्या दोघांपैकी कुणाला तरी एकाला बाहेर जायला लागतं. मग जर न्यूक्लिओफाइल पेक्षा ब्रोमीन चांगला लिव्हिंग ग्रुप असेल तर काय होईल, ब्रोमीन गुड लिव्हिंग ग्रुप आहे, ब्रोमीन बाहेर जाईल आणि काय प्रोसेस होते बघा, CH3 C डबल बॉन्ड O आणि न्यूक्लिओफाइल. लक्षात आलं? बघा मॉलिक्यूल मधला ब्रोमीन गेला आणि सबस्टिट्यूट कोण झाला त्या ठिकाणी, न्यूक्लिओफाइल. सो ही एक सबस्टिट्यूशनची प्रोसेस आहे, न्यूक्लिओफाइलने केली. सो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. पण मी तुम्हाला डिफरन्स काय सांगत होते, बेसनं काय केलं आणि न्यूक्लिओफाइलनं काय केलं. गॉट इट? बेस सुद्धा काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंगच आहे. सो दे डोनेट द लोन पेअर टू हायड्रोजन एटम अँड न्यूक्लिओफाइल डोनेट द लोन पेअर टू other substance or other species, other electrophile rather than hydrogen. हायड्रोजन सोडून तो दुसऱ्या कार्बनला काय देतो आपण, स्वतःचे लोन पेअर डोनेट करतो. बघा इथे पॉझिटिव्ह चार्ज होता, न्यूक्लिओफाइलवरती निगेटिव्ह चार्ज असतो. सो या दोघांचा एकमेकांवरती अटॅक झाला. गॉट इट? बेस आणि न्यूक्लिओफाइल मध्ये काय फरक आहे? ओके, आता माझा क्वेश्चन हा आहे की मी न्यूक्लिओफाइल वरून कसं सांगू शकते की एखादी रिएक्शन SN2 फॉलो करेल की SN1 फॉलो करेल. विचार करा, व्हिडिओ पॉज करून मी बोर्ड ड्रॉप करते, कन्सेप्ट लिहिते, स्क्रीनशॉट करा. SN2 चा जर तुम्हाला रेट लॉ आठवत असेल तर कसा लिहिलेला आपण, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड म्हणजे तुमचा सबस्ट्रेट as well as OH minus as well as न्यूक्लिओफाइल. ओके, बट SN1 चा लिहिताना ऑर्डर फर्स्ट आहे. सो रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन फक्त कोणावरती होतं, टर्ड ब्युटिल ब्रोमाइड वरती. बघा फर्स्ट ऑर्डर आहे ना 1. सो रेट फक्त 1 सबस्ट्रेट वरती डिपेंड, 2 आहे सेकंड ऑर्डर, ह्याचा अर्थ दोन्ही न्यूक्लिओफाइल एज वेल एज सबस्ट्रेट वरती डिपेंड आहे. आता याच्यावर मी हे सांगू शकते की न्यूक्लिओफाइल ने SN2 चा रेट डिटरमाइन केला बट SN1 चा रेट डिटरमाइन केला नाही. याचाच अर्थ जर मी एखादा गुड न्यूक्लिओफाइल टाकलं तर तो फास्टर SN2 रिएक्शन देणार कारण न्यूक्लिओफाइल वरती तुमच्या रिएक्शनचा रेट इथं डिपेंड आहे. रिएक्शनचा रेट न्यूक्लिओफाइल सांगू शकतो. जर मी गुड न्यूक्लिओफाइल असेल तर मी फास्ट जाऊन अटॅक करणार.
बट इथे मी इवन गुड न्यूक्लिओफाइल असेल SN1 मध्ये तरी माझा काही यूज नाहीये, कारण न्यूक्लिओफाइलनी रेट डिटरमाइन केलाच नाही. लक्षात येते का मी काय म्हणतेय? SN2 मध्ये न्यूक्लिओफाइल सुद्धा तुमचा रेट डिटरमाइन करतोय. सो एखादा न्यूक्लिओफाइल टाकलाय आणि तो स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल असेल तर तो फास्ट रिएक्शन देणारच. बट इथं जरी मी चांगला न्यूक्लिओफाइल टाकला असेल तरी तो माझ्या रिएक्शनचा रेट सांगू शकत नाही. सो मी असं म्हणते, कन्क्लूड करते बघा, जे तुमचे स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल्स आहेत, स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल्स कोण? चार्ज न्यूक्लिओफाइल्स. चार्ज न्यूक्लिओफाइल्स काय करणार? नेहमीच फास्ट SN2 रिएक्शन देणार. आणि जे वीक न्यूक्लिओफाइल आहेत म्हणजेच कोण? न्यूट्रल न्यूक्लिओफाइल, SN1 रिएक्शन देणार. लक्षात आलं? ओके. मी हे का म्हटलं बघा, जसं मी OH- टाकत होते, आता जी लास्ट मी रिएक्शन दाखवली तुम्हाला न्यूक्लिओफाइल कसा अटॅक केला, त्याच्यामध्ये OH- होता, त्यामुळे रिएक्शन फास्ट झाली आणि कंडिशन आधी खाली. लक्षात आठवते का बघा? कार्बन होता, वरती ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, इकडे CH3, खालून न्यूक्लिओफाइल अटॅक केलेला आणि ब्रोमीन. बघा हा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल होता. कोण? OH- घ्या. स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल आहे. सो काय झालं? ब्रोमीन ऑक्सिजन वरून जेव्हा चार्ज खाली आला, हा बाहेर गेला नाही. कोण बाहेर गेलं? ब्रोमीन बाहेर गेला आणि तुमची सबस्टिट्यूशन रिएक्शन सक्सेसफुल झाली. जर ऑक्सिजन जसा खाली आला आणि OH- बाहेर गेला असता तर रिएक्शन सक्सेसफुल झाली असती का? नाही. सो रिएक्शन सक्सेसफुल करण्यासाठी मला स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल टाकायला लागला. आता बघा काय होतं बघा, तुमच्या फर्स्ट स्टेप मध्ये जी स्टेप 1 आहे किंवा जी स्लो स्टेप आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, तिथं तुमचा आधी कोण जातं? लिव्हिंग ग्रुप जातो, स्लो आणि रिव्हर्सिबल स्टेप, आणि एक कार्बोकॅटायन तयार होतो. हा कार्बोकॅटायन तयार झाला. अजून कुठे न्यूक्लिओफाइलचा रोल आलाय का? नाही. न्यूक्लिओफाइल येतो फास्ट स्टेप मध्ये. बट फास्ट स्टेप्स आणि आपलं काही लेणं देणंच नसतं, कारण सगळं कोण सांगत असतं आपल्याला रेट बद्दल? स्लो स्टेप. सो न्यूक्लिओफाइल फास्ट टाका, वीक टाका, काही मॅटर करत नाहीत, कारण न्यूक्लिओफाइल तुमच्या SN1 रिएक्शनचा रेट बिलकुल डिटरमाइन करत नाही. बट इवन आपण असं कन्क्लूड केलं की स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल असेल तर SN2 रिएक्शन होणार, आणि वीक न्यूक्लिओफाइल्स आहेत किंवा न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स आहेत ते काय करणार आहेत? SN1 रिएक्शन देणार आहेत. मी न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स SN1 मध्ये का घातलं हे लगेच सांगते. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या नोटबुक मध्ये, पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट. पॉइंटचं नाव बघा, सॉल्व्हंट पोलॅरिटी. सॉल्व्हंट पोलॅरिटी सांगताना मी आधी SN1 बद्दल सांगणार आहे. SN1 रिएक्शन. SN1 रिएक्शन तुम्हाला माहिती आहे, 1 म्हणजे काय? 2 स्टेप. 1 म्हणजे काय? 2 स्टेप. आणि पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होतं? आपला कार्बोकॅटायन. परत रिएक्शन लिहिते, CH3C, CH3 ब्रोमीन. काय होत असतं पहिल्या आणि स्लो स्टेप मध्ये? ब्रोमीन ॲटम पहिला निघून जात असतो, लिव्हिंग ग्रुप निघून झाल्यावर तुमचा कार्बोकॅटायन बनत असतो. जर कुठल्या स्टुडंटची ग्रास्पिंग पॉवर खूपच चांगली असेल आणि हे सतत रिएक्शन लिहिणं बोर होत असेल तर तुम्ही स्पीड वाढवून बघा. तुमच्या YouTube मध्ये स्पीड असते, तुम्ही 1.5, 1.75, 2x ला बघू शकता. सो ही रिएक्शन तुम्हाला कार्बोकॅटायन देईल. गॉट इट? ही तुमचा इंटरमिजिएट आहे, हा तुमचा इंटरमिजिएट आहे. मग आता सॉल्व्हंट यात कुठून आला? तर याचा अर्थ तुम्हाला सगळ्यात पहिला काय माहिती पाहिजे? सॉल्व्हंट म्हणजे काय? तर आपण पाणी सॉल्व्हंट आहे, इथेनॉल सॉल्व्हंट आहे. जे मी तुम्हाला न्यूट्रल न्यूक्लिओफाइल सगळे लिहिले बघा, मी परत लिहिते सगळे न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स. इथेनॉल म्हणजे अल्कोहोल, वॉटर, अमोनिया, सोडियम इथॉक्साइड, PCl3 एक्सेट्रा. हे सगळे न्यूक्लिओफाइल न्यूट्रल आहेत, यांच्यावरती कुठलाही चार्ज नाही, बट काय आहे? लोन पेअर आहे. हे सगळे असतात सॉल्व्हंट. पण सॉल्व्हंट असतात 2 टाईपचे. एक असेल पोलार सॉल्व्हंट आणि दुसरे असतात नॉन पोलार सॉल्व्हंट. आता पोलार म्हणजे काय बघा, वॉटर. वॉटर पोलर आहे का? कारण ह्याला मी H+ आणि OH- असं याच्यावरती चार्ज डिस्ट्रीब्युशन करू शकते. बट अमोनिया NH3 वरती असते लोन पेअर. NH3 ला तुम्ही NH
H प्लस NH2 मायनस असं लिहू शकत नाही. सो अमोनिया काय झाला, एक नॉन पोलर न्यूक्लिओफाइलच आहे किंवा सॉल्व्हंटच आहे, बट पोलर म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युशन त्याच्यावरती होत नसतो. नेक्स्ट काय आपल्याकडे CH3ONa कशात असणार आहे, CH3O मायनस Na प्लस. आता हा असा पूर्णपणे तुटत नसतो, कसा असणार आहे, पार्शियल प्लस पार्शियल मायनस, पार्शियल मायनस पार्शियल प्लस. परत इथे बघा वॉटर HOH म्हणजे पार्शियल प्लस पार्शियल मायनस, CH3ONa पार्शियल निगेटिव्ह आणि Na कसा असणार, पार्शियल पॉझिटिव्ह. सिमिलर वे मध्ये PCl3 काय असणार आहे, एक नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. पण पोलारला परत तुम्ही दोन भागात डिवाइड करू शकता, पोलार प्रोटिक, पोलार प्रोटिक आणि पोलार अप्रोटिक. प्रोटिक हा वर्ड आलाय प्रोटॉन पासून. असा पोलार सॉल्व्हंट की जो H प्लस देईल त्याला म्हणायचं प्रोटिक. बघा पोलरच आहे बट वॉटर तुम्हाला H प्लस आयन्स देतो, बरोबर आहे, डिसोसिएट होऊन तुम्हाला H प्लस देणार. सो H प्लस म्हणजे प्रोटिक. सो वॉटर झालं पोलार प्रोटिक आणि CH3ONa सोडियम मिथो ऑक्साइड काय झालं बघायचं, पार्शियली तुम्ही CH3O मायनस आणि Na प्लस, ह्याने H प्लस दिला का, नाही. सो नो H प्लस हेन्स अप्रोटिक, अ म्हणजे नो, अप्रोटिक. आता अल्कोहोल कशात असणार सांगा, प्रोटिक मध्ये, कारण CH3OH, CH3OH कसा डिसोसिएट होतो, CH3O मायनस आणि H प्लस, CH3O मायनस आणि H प्लस, H प्लस दिला म्हणून काय झाला हा प्रोटिक. सॉल्व्हंट लक्षात आले, सगळे आपले न्यूट्रल न्यूक्लिओफाइल सॉल्व्हंट आहेत, पोलार आणि नॉन पोलार. जो चार्ज डिस्ट्रीब्युशन दाखवतो तो पोलार, जो दाखवत नाही तो नॉन पोलार. पोलार मध्ये सुद्धा जो हायड्रोजन देतो H प्लस देतो तो प्रोटिक आणि जो देत नाही तो अप्रोटिक. आता मी काय सांगत होते बघा, SN1 मध्ये तुमचा इंटरमिजिएट भेटलाय तुम्हाला, त्याच वेळी कोण आहे बाहेर मिक्सचर मध्ये, Br मायनस, बरोबर आहे. हा Br मायनस तुमच्या कार्बोकॅटायनवर परत अटॅक करू शकतो, येस, कारण तो सुद्धा एक न्यूक्लिओफाइल आहे आणि कार्बोकॅटायन त्याला हवेत असा निवांत त्याच्या बीकर मध्ये बसलाय. सो ब्रोमीन परत तुमच्या कार्बोकॅटायन वरती अटॅक करू शकतो. सो तुम्ही सॉल्व्हंट ऍड करताय ह्याच्यामध्ये. बघा जर मी काय टाकते ह्याच्यामध्ये, CH3OH म्हणजे कोण टाकलं मी, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे कोण टाकू शकते, वॉटर, CH3OH हे सगळे टाकले. काय झालं बघा, हे पोलार प्रोटिक असल्यामुळे या सगळ्यांनी काय दिलं बीकर मध्ये, H प्लस आयन्स झाले याच्यातून डिसोसिएट. हे H प्लस आयन्स तुमच्या ब्रोमीन मायनसला जाऊन सराउंड करतात. हे Br मायनस आहे, त्याला H प्लस आयन्स असे सराउंड करतात. आता काय झालं, ब्रोमीन मायनस आयन एका जाल मध्ये जाऊन फसला. आता तो बाहेर जाऊन कार्बोकॅटायन वरती अटॅक करू शकणार नाही. सो तुमचा कार्बोकॅटायन वर कोण येईल सेकंड स्टेप मध्ये, OH मायनस न्यूक्लिओफाइल आणि लगेच तुमचा टर्ड ब्युटिल अल्कोहोल तयार होईल. लक्षात आलं, सेकंड स्टेप मध्ये काय होणार, कार्बोकॅटायन वर आता ब्रोमीन मायनस येऊ शकत नाही. सो कोण येईल, OH मायनस येईल आणि पटकन रिॲक्ट होऊन जाईल. ओके, सो तुम्ही सॉल्व्हंट पोलॅरिटी बद्दल सांगताना सांगायचं की जर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट वापरला असेल तर कुठली रिॲक्शन होते, SN1. म्हणून मी काय लिहिलेलं, जे तुमचे न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स आहेत ते कोण देतात, SN1 रिॲक्शन मेकॅनिझम्स देतात. आलं लक्षात. आता बघा SN2 जेव्हा तुम्ही बघाल, हे साइड रफ करते, स्क्रीनशॉट करा. SN2 मध्ये काय केलं, CH3Br, ज्यावेळी Br मायनस जाणार त्याच वेळी OH मायनस आत येतो, सायमल्टेनियस प्रोसेस आहे. सो CH Br पार्शियल निगेटिव्ह, OH पार्शियल निगेटिव्ह, ही ट्रान्झिशन स्टेट तयार झाली आणि तुमचा CH3OH तुमचा प्रोडक्ट इकडे तयार झाला. इथे काय ब्रोमीन ॲटम असा बाहेर पडतच नाही, बरोबर आहे. जसा इथे बाहेर आहे आणि पॉसिबिलिटी आहे परत अटॅक करायची, इथे होतच नाही, कारण ब्रोमीन जसा तुटला त्याच वेळी OH मायनस आलाय. सो ह्या रिॲक्शन्स मध्ये SN2 मेकॅनिझम मध्ये पोलर प्रोटिक सॉल्व्हंट वापरायची काही गरज नाही. सो आपण इथे काय वापरतो, अप्रोटिक सॉल्व्हंट, अप्रोटिक
बघा, जेव्हा जेव्हा SN2 रिएक्शन दिली असेल, म्हणजे मी म्हटलं तुम्हाला इथिल आयोडाइड रिएक्ट्स विथ NaOH. NaOH काय आहे? एक बेस आहे, म्हणजे एक न्यूक्लिओफाइल आहे, प्लस याच्यामध्ये मी तुम्हाला काय देणार आहे, एखादा सॉल्व्हंट पण देणार. आता अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे कोण बघा, DMSO, DMF, NH3 वगैरे वगैरे. आता DMSO, DMF यांचे स्ट्रक्चर्स तुम्ही बघा, मी एखाद्याचं काढून दाखवते बघा. E डबल बॉन्ड O, नॉट C, S डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3, CH3, डायमिथिल सल्फर ऑक्साइड, तसंच डायमिथिल फॉर्मामाइड, अमोनिया. DMSO आणि DMF जनरली तुम्हाला लिहून देतात, आलं की लगेच लक्षात ठेवायचं SN2 मेकॅनिझम फॉलो करणार आहे. तुम्ही इथे लिहिते बघा, DMSO, DMF, अमोनिया, PCl3, असं न्यूक्लिओफाइल ऍज वेल एज सॉल्व्हंट दिला, दोन्ही आले तर SN2. आणि इथे काय होणार आहे बघा, टर्ड ब्युटिल ब्रोमाइड, आणि ऍरो वरती कोण देणार तुम्हाला, समजा CH3OH दिला, अल्कोहोल. आता हा काय आहे, न्यूक्लिओफाइल पण आहे आणि सॉल्व्हंट पण आहे, दोन द्यायला लागत नाही ह्या केसमध्ये. SN1 मध्ये एकच ऍरो वरती येणार की तोच न्यूक्लिओफाइल असतो आणि तोच काय असतो, सॉल्व्हंट सुद्धा असतो. सो असे रिएक्शन्स SN1 फॉलो करणार, आणि दोन्ही दिला असेल न्यूक्लिओफाइल ऍज वेल एज सॉल्व्हंट तर SN2 फॉलो करणार. लक्षात आलं, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग हा मेकॅनिझम्स. ओके, आता जर मी तुम्हाला थोडा रिएक्शन दिला तर तुम्ही सांगू शकाल कोणती रिएक्शन कुठली मेकॅनिझम फॉलो करेल. ओके, चला एक क्वेश्चन घ्या. क्वेश्चन बघा, AB मध्ये कोण फास्ट SN2 देणार आणि ह्या खालच्या AB मध्ये कोण फास्ट SN2 देणार. सो असं जर क्वेश्चन आला तर पहिलं काय बघायचं, SN2 मेकॅनिझम असेल तर 1 डिग्री फास्ट रिएक्शन देतो, दॅन 2 डिग्री, दॅन 3 डिग्री. सो पहिले दोन बघा, दोन्ही सुद्धा 1 डिग्री आहेत का, 2 डिग्री आहेत का, 3 डिग्री आहेत बघूया. क्लोरीन ऍटम अशा कार्बनला लागलाय की जो पुढे एकाच कार्बनला लागलाय, सो हा तरी 1 डिग्री आहे. इथे क्लोरीन ऍटम अशा कार्बनला लागलाय की तो कार्बन, क्लोरीन ऍटम अशा कार्बन लागला, तो किती कार्बन अटॅच आहे बघा बरं पुढे, 1, 2. सो हा झाला 2 डिग्री, हा झाला 1 डिग्री. आणि SN2 कुठले देणार, 1 डिग्री जास्त फेवर्ड, सो पहिला मॉलिक्यूल फास्ट रिएक्शन देणार. आता दुसऱ्या दोन्ही मध्ये बघा, पहिला कोण द्यायचं, सबस्ट्रेटच बघायचं. क्लोरीन आहे, अशा कार्बनला लागलाय की जो पुढे एकाच कार्बनला अटॅच आहे. आयोडीन आहे, तो अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे एकाच कार्बनला आहे, म्हणजे हा पण 1 डिग्री, हा पण 1 डिग्री. ओके, चला मग सबस्ट्रेट वरून मला नाही कळालं, मग मी जाणार न्यूक्लिओफाइल आणि सॉल्व्हंट काही दिलेलेच नाहीयेत. दिलेत का, नाही. मग कुठला फॅक्टर राहिला, हे तिन्ही नाही तर कोण आहे, तर बघा लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप सुद्धा आपल्याला सांगतो की SN1 होणार की SN2 होणार. खरं तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारायला पाहिजे होतं की SN1 कोण फास्ट देणार, बरोबर आहे, कारण लिव्हिंग ग्रुप जाऊन कार्बोकॅटायन बनणार. SN1 असती तर काय झाली असती, लिव्हिंग ग्रुप गेला असता, इथे कार्बोकॅटायन बनला असता. हाही लिव्हिंग ग्रुप गेला असता, इथे कार्बोकॅटायन बनला असता. सो जर ज्या स्टेप मध्ये लिव्हिंग ग्रुप फास्ट जाणार ती रिएक्शन फास्ट होणार, बरोबर आहे. लिव्हिंग ग्रुप जर पटकन निघाला तर रिएक्शन फास्ट असणार. आणि आयोडीन ची साईज मोठी असते कुणापेक्षा, क्लोरीनच्या साईज पेक्षा. आयोडीनची साईज मोठी आहे क्लोरीनच्या साईज पेक्षा. सो जो मोठा मॉलिक्यूल आहे तो इझिली निघून जातो. छोटा मॉलिक्यूल काय, घर आरामात स्पेस आहे तो राहिला तो तिथंच राहणार. मोठा मॉलिक्यूल आहे, गजबजलेलं घर असेल तर तो घर सोडून निघून जाणार. सो आयोडीन फास्ट रिएक्शन देतो दॅन क्लोरीन. गॉट इट. सो तिन्ही जेव्हा स्टेप्स तुम्हाला कन्फ्युजिंग होतील की सबस्ट्रेटनं नाही सांगितलं, रिएक्शनच्या ऍरो वरती न्यूक्लिओफाइल असतो आणि ऍरो वरती सॉल्व्हंट असतो. रिएक्शन मध्ये ऍरोच नाही तर न्यूक्लिओफाइल आणि सॉल्व्हंटचा संबंध आला नाही. तर लास्टली कोण बघितलं आपण, लिव्हिंग ग्रुप. जो बल्की लिव्हिंग ग्रुप असेल, मोठा असेल, तो घर सोडून पटकन निघून जाईल दॅन क्लोरीन. सो हा मॉलिक्यूल फास्ट रिएक्शन देणार दॅन ए. लक्षात आलं. ओके, जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू सो मच.